हॅलो एव्हरीवन. आज आता आपण नेक्स्ट चॅप्टर बघतोय, दॅट इज चॅप्टर 9, ऑफेन्सेस बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंटशी रिलेटेड जे ऑफेन्सेस आहेत, म्हणजे आपण जनरली आता सामान्य माणसांचे आत्तापर्यंत बघितले, आता बघणार आहोत ते म्हणजे पब्लिक सर्वंटनी जर काही ऑफेन्सेस केले तर त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते किंवा कोणत्या कोणत्या ऑफेन्सेसला पनिशमेंट IPC सांगितली आहे ते आपण बघणार आहोत. आणि सेक्शन आहे 166 to 171. आता काल आपण बघितलं 160 पर्यंत, मग 61 to 65, 165 हे सेक्शन कुठे आहेत, तर हे सेक्शन जे आहेत हे सुद्धा पब्लिक सर्वंटशी रिलेटेड होते. म्हणजे 161 पासून 171च्या पण पुढे हे सगळे सेक्शन आहेत ते पब्लिक सर्वंटशी रिलेटेड आहेत. पण 161 ते 165 हे जे सेक्शन आहेत ते सेक्शन आपला जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. कारण ते सगळे सेक्शन आहेत ते करप्शनशी रिलेटेड सेक्शन असल्या कारणामुळे ते 161 ते 165 हे सेक्शन करप्शन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे इथनं आपण ते काढून आता आपण डिरेक्टली 166, तर आपला IPC IPC हा आपला चॅप्टर आहे किंवा हा आपला पोर्शन सब्जेक्ट आहे ना, सो पोर्शन. तर त्यात 161 to 171 सेक्शन आपण बघणार आहोत. इझी आहेत, जास्त काय एक्झाम ओरिएंटेड नाही आहेत, पण ॲज अ नॉलेज आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण हे सेक्शन्स बघूया. 166 Section 166, Public servant disobeying law with intent to cause injury to any person. परत एकदा वाचते. पब्लिक सर्वंट disobeying law with intent to cause injury to any person. Whoever being a public servant knowingly disobeys any direction of a law as to the way in which he is to conduct himself as such public servant, intending to cause or knowing it to be likely that he will by such disobedience cause injury to any person shall be punished with simple imprisonment for a term which may be extended to 1 year or fine or with both. म्हणजे काय सांगितलं आहे की कोणत्याही व्यक्तीला एखादं म्हणजे तर पब्लिक सर्वंट म्हणजे थोडक्यात काय, ते ॲज अ गव्हर्नमेंटचे लीडर म्हणूनच काम करत असतात. म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट म्हणूनच ती लोक काम करत असतात पब्लिक सर्वंट हे. मग पब्लिक सर्वंटनी जर काही, आता पब्लिक सर्वंट ह्याची डेफिनेशन आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघितली आहे. शिवाय दुसरा वर्ड काय आला आहे, इंजुरी हा वर्ड आला आहे. इंजुरीची डेफिनेशनसुद्धा आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघितलेली आहे. त्यामुळे आता परत मला एक्सप्लेन मी करणार नाही आहे आणि ते आपल्याला समजेलच इंजुरी आणि पब्लिक सर्वंट कोण एक्झॅक्टली हे आपल्याला कळलं पाहिजे. तर सो आपण परत सेक्शनकडे येऊया. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे 166मध्ये की एखाद्या लोकसेवकाने कायदा मोडण्याच्या, डिसओबेईंग करण्याच्या उद्देशाने जर एखाद्या माणसाला, जो कोणी माणूस आहे त्याला जर नुकसान पोचवत असेल, पब्लिक सर्वंट डिसओबेईंग लॉ विथ इंटेंट टू कॉज इंजुरी, तर त्याला इंजुरी तर कोणत्या पद्धतीची इंजुरी, म्हणजे जखम का किंवा मारलांड झाले असं नाही. इंजुरी म्हणजे एनी इंजुरी, मेंटल असेल, फिजिकल असेल, ती पोचवण्याच्या उद्देशाने जर त्याने कायद्याचा भंग केला तर त्याच्यामध्ये पब्लिक सर्वंटला पनिशमेंट सांगितलेली आहे. हा प्रथम म्हणजे आपल्या JFC कोर्टामध्ये ही ट्रायल होते. आता 161A असा सेक्शन आहे, पब्लिक सर्वंट डिसओबेईंग डायरेक्शन अंडर लॉ. आता त्यांनी खाली सेक्शन दिले, तर त्यानुसार तुम्ही जर तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्यात कळेल की ह्यातले सुद्धा काही कलम आहेत. म्हणजे IPCमध्ये सुद्धा काही कलमं आहेत किंवा CRPC जो आपला आहे सब्जेक्ट त्याच्यामध्ये सुद्धा काही असे सेक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये काही गुन्हे दिलेले आहेत की पब्लिक सर्वंटशी किंवा सार्वजनिक ठिकाणाशी रिलेटेड असे काही गुन्हे दिले आहेत आणि त्याच्या संदर्भातला जर त्यांनी कोणता गुन्हा केला तर त्या कायद्यांखाली सुद्धा ह्याच्यामध्ये त्याला पनिशमेंट सांगितलेली आहे. तर ते कोणते आहेत, बीइंग पब्लिक सर्वंट नोईंगली डिसओबे एनी डायरेक्शन ऑफ द लॉ विच प्रोहिबिट्स him from requiring the attendance of the police. आता हे वाचलं तर सगळे सेक्शन्सच दिलेले आहेत, पण मी थोडक्यात सांगते
की आता ह्याच्यात काय दिलंय, म्हणजे थोडक्यात काय, पब्लिक सर्वंट डिसओबेईंग डायरेक्शन अंडर लॉ, म्हणजे लॉच्या खाली जे काही लॉच्या गोष्टी भंग करण्याची जे काही गोष्टी आहेत त्याच्या खाली दिलेल्या शिक्षा या पब्लिक सर्वंटला होतात. जसं की आता 376 आपला जो आहे म्हणजे रेप केस जी आपल्या रेपचा सेक्शन आहे 376, मग त्याच्यात प्रकार आहेत. रेप कोणी करणं, आता त्याच्यामध्ये असे प्रकार येतात ते कोणते की तर त्याच्यात ABCD असे प्रकार आहेत. म्हणजे जर ज्युडिशियल सेपरेशन घेतलं असेल आणि तरी जर नवऱ्याने जर सेक्शुअल इंटरकोर्स केला की रेप होते, किंवा पब्लिक सर्वंटने जर केला तर ते असे वेगवेगळे सेक्शन आहेत. मग त्याच्यात एक जो आहे D, तर त्यात काय दिलं आहे की पब्लिक सर्वंटने किंवा ज्याच्या ताब्यात मुलगी होती अशा माणसांनी जर रेप केला तर त्याला शिक्षा आहे. पब्लिक सर्वंटने रेप केला तिच्यावर तर तिला शिक्षा आहे. म्हणजे किंवा पोलीस अधिकारी की तिथे विक्टीम आहे आणि त्यांनी जर तिच्यावर रेप केला तर ती शिक्षा सांगितली. असे वेगवेगळे प्रकार आहे. मग त्याच्यात सुद्धा पब्लिक सर्वंट हा एक प्रकार आहे. मग ह्याच्या सेक्शनमध्ये काय सांगितलंय की तेव्हा तिथे सुद्धा त्यानुसार त्यांना शिक्षाही होतेच. आता 166B, आता A झाला, आता B बघूया. तो आहे पनिशमेंट फॉर नॉन ट्रीटमेंट ऑफ अ विक्टीम. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की जी कोणती हॉस्पिटल्स आहेत, मग ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असतील, स्टेट गव्हर्नमेंटची असतील, किंवा एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनची असतील, अशी कोणत्याही किंवा एखाद्या लोकल बॉडीजच्या अंडर अशी काही हॉस्पिटल्स असतील आणि तिथे जर कोणी विक्टीम उपचारासाठी आला असेल आणि त्याला जर उपचार केले नाही, आपण TVत बघतो की नाही आधी पोलिसांना आणा मग आम्ही तुम्हाला हात लावू वगैरे, असं आता राहिलेलं नाही आहे. ह्याच्यात अमेंडमेंट झालेली आहे. पहिले त्यांच्यावर बेसिक तरी उपचार करायचे, बेसिक उपचार करायला घ्यायचे आणि मग पोलीस कंप्लेंट करून त्यांना सांगून हे सगळ्या प्रोसिजर करायच्या. मग हा सेक्शन काय सांगतो, जर एखाद्या पीडित व्यक्तीला म्हणजे जो काही विक्टीम आहे तर त्याला उपचार जर केले नाहीत तर त्याच्यावर उपचार वेळेत झाले नाहीत म्हणजे ह्यांच्या चुकीमुळे तर त्याला त्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. आता 167 सेक्शन आहे, तो आहे पब्लिक सर्वंट फ्रेमिंग अँड इनकरेक्ट डॉक्युमेंट विथ इंटेंट टू कॉज इंजुरी. आता काय सांगतोय की जर आपण कोणतीही फ्रॉड्युलंट इंटेंट ठेवून जर एखादं डॉक्युमेंट बनवलं किंवा चुकीचा दस्तऐवज आपण एखादा बनवला, आपल्या कोर्टात बरेचसे कागद बनतात की वकील लोक नाही पण पब्लिक सर्वंट सुद्धा, की जिथे हे डॉक्युमेंट रजिस्टर होतात किंवा जिथे हे डॉक्युमेंट आपण सबमिट करतो, जसं की आपण आपले वेगवेगळी जी गव्हर्नमेंटची ऑफिस म्हणजे महसूल कार्यालये जी आहेत तिथे आपण डॉक्युमेंट रजिस्टर करतो किंवा तिथून डॉक्युमेंट घेतो किंवा तिथे सबमिट करतो. म्हणजे तलाठी असतील, तहसीलदार असतील किंवा तिथले कर्मचारी असतील, क्लर्क असतील, अशाने जर तुम्हाला तिथून काही डॉक्युमेंट खोटे बनवले की तुमच्याकडनं फसवून म्हणजे जे काही ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशी लोक जी आहेत त्यांनी जागा जमिनीचे कागद करायला जातात आणि तर त्यांनी पब्लिक सर्वंटनी त्याचे चुकीचे डॉक्युमेंट बनवले तर ह्याच्या अंडर त्यांना शिक्षा होते. 167च्या अंडर त्यांना शिक्षाही होते. आता दुसरं आहे 168 पब्लिक सर्वंट अनलॉफुली एंगेज इन अ ट्रेड. Whoever being a public servant and being legally bound as such a public servant not to engage in a trade shall be punished with imprisonment for a term which may be exceeding 1 year पर्यंत पनिशमेंट सांगितले and ट्रायबल बाय JMFC कोर्टमध्ये हा सदरचा गुन्हा ट्रायल होतो त्या केसमध्ये. तर ह्यात काय सांगितलं आहे 168मध्ये की असे कोणतेही बेकायदेशीरपणे जर तो एखादा व्यापार करत असेल म्हणजे पब्लिक सर्वंटला जनरली तो ज्याचे काम करतो ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून तर त्याला तशी प्रायव्हेटली काम करण्याची काही पब्लिक ऑफिसर्सना किंवा पब्लिक सर्वंटना त्यांनी स्वतः बिझनेस करायची तशी परमिशन नसते खूप डिपार्टमेंटमध्ये. तरी इलिगली ती लोक आपले व्यापार किंवा काही जे बिझनेस असेल तर ते करतात किंवा चुकीचे बिझनेस म्हणजे वाईट बिझनेस आहेत म्हणा किंवा इलिगल बिझनेसेस आहेत तर ते करतात. तर त्याच्या अंडर सामान्य माणसांना शिक्षा तर आहेच, शिवाय पब्लिक सर्वंटना ह्या 168च्या अंडर शिक्षा होते. तर पुढचा सेक्शन आहे 169 पब्लिक सर्वंट अनलॉफुली बाईंग ऑर बिडिंग फॉर प्रॉपर्टी. जर एखाद्या लोकसेवकाने बेकायदेशीरपणे एखादी मालमत्ता विकत घेतली
किंवा त्याच्याकरता काही बोली झाली असेल, म्हणजे आपण काही लिलावात किंवा त्याने जर त्याच्याशी ॲग्रीमेंट केलेला असेल त्या प्रॉपर्टीची, म्हणजे इलिगल प्रॉपर्टी कोणाची तरी हडप करून, आता खूप केसेस आपण बघितल्या, आता हे आपल्या भ्रष्टाचाराच्या कायद्यामध्ये तर आहेत, शिवाय आपण जर आता बघितलं काही महसूल अधिकारी पण असतात किंवा महसूल ऑफिसेसमध्ये हे बरेचसे प्रकार चालतात की एखादा गरीब माणूस आहे, त्याची कुळामध्ये वगैरे जमीन जाते, मग त्याला सांगायचं की मी तुला सोडवून देतो, अर्धी प्रॉपर्टी तू मला कर, आणि कमी पैशात त्याच्याकडनं घ्यायची, कारण तो माणूस अडाणी असतो, त्याला लिहिता वाचता येत नसतं, आणि अशी फसवून त्याच्याकडे ती जमीन घ्यायची कमी दरामध्ये, किंवा हा तुम्हाला मी पैसे दिले अकाउंटला ट्रान्सफर करतो. म्हणजे ह्या आमच्याकडे केसेस आहेत म्हणून मी एक्झाम्पल देऊ शकते हे, की अशी एक केस होती की म्हातारी आले होते आमच्याकडे ऑफिसला, आणि त्यांना लिहिता वाचता येत नाही आणि मूलबाळ नाही, दोघंच, त्यांना इतर कोणीही नातेवाईक नाही, ती दोघंच त्यांची म्हणजे ती दोघंच, त्यांना मूल बाळ नाही, नातेवाईक नाही, आणि त्यांची बरीचशी जागा होती, आणि त्यांना कुळामध्ये ती जागा मिळालेली होती. म्हणजे इतके म्हातारे होते की डोक्याने हुशार, पण त्यांना चालता बोलताही येत नव्हतं. मग अशा ते आले, आणि त्यांची काय तक्रार होती की म्हणे की आम्हाला आमच्याकडनं त्या माणसाने जमीन घेतली, त्याने ऑलरेडी एका स्त्रीजवळ त्यांनी व्यवहार केला होता, त्या स्त्रीकडनं त्या आजोबांनी पैसे घेतले होते, पण ॲट द सेम टाइम त्यांना कळलं की आता हे म्हातारी प्रॉपर्टी विकतात त्यांची, आणि ती अतिशय मोक्याच्या ठिकाणी रोड लगत होती, आणि खूप शेती होती तिथे, म्हणजे शेती तिथे भाताची चांगली होत होती. तर त्या माणसांना गावातल्या काही जे पुढारी होते त्यांना हे माहीत होतं, पब्लिक सर्वंटच होते ते, त्यांना हे माहीत होतं की हे विकणार, आणि त्यांच्याकडेच जाणार ना ते, तर ते आजी आजोबा गावातल्या, आता जरी वकिलाकडे आले तरी ते नंतर, आधी ते गावातल्या माणसाला, जो कोणी शाणा असेल त्यालाच होणार की बाबा तू आता त्याच डिपार्टमेंटला काम करतोस ना, जरा माझं असं जमीन आहे तर ती विकायची. तर त्याने काय केलं, त्या दोघांना नेलं बँकेमध्ये, नेलं, ते पैसे जे होते ते म्हणजे तुम्हाला मी ट्रान्सफर केले, पण ते लगेच ट्रान्सफर होणार नाही, तुम्हाला थोड्या वेळाने येतील. त्यांच्या सह्या घेतल्या, सगळं घेतलं, त्यांना रजिस्ट्रेशन ऑफिसला नेलं, रजिस्ट्रेशन ऑफिसला पण त्यांनी खोट्या सह्या घेतल्या, त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, आणि त्या माणसावर विश्वास, शेजारी होता ना तो, आणि असं ती जमीन आपल्या नावावर त्यांनी करून घेतली. तर हे अशी एक केस आमच्याकडे होती. तर सेम हे आहे की जर फसवून जर कोणी एखाद्या प्रॉपर्टीची बोली केली किंवा त्याच्याशी ॲग्रीमेंट करायचा प्रयत्न केला किंवा अशी जमीन घेतली, आता ही जी माझ्याकडची केस आहे त्यात बघा तुम्ही दोन आले, एक 78 पण आला आणि सेक्शन 179 सुद्धा आला. काय तर त्याने खोटे डॉक्युमेंट बनवले आणि जागेचा परस्पर व्यवहार केला, आणि त्यांना पैसे तर दिलेच नाही आजी आजोबांना त्या. सो इथे 2 सेक्शन त्याच्यामध्ये लागू होतात. आता पुढचा सेक्शन आहे तो 170, दॅट इज पर्सोनेटिंग अ पब्लिक सर्वंट. म्हणजे काय की खोटेपणा करणं, म्हणजे जो कोणी स्वतः पब्लिक सर्वंट आहे, whoever pretends to hold any particular office as a public servant knowingly that he does not hold such office or falsely personates any other person holding such office and in such assumed character does or attempt to do any act under color of such office shall be punished with imprisonment which may be extended to 2 years. म्हणजे काय तर जो कोणी पब्लिक सर्वंट आहे ते असं कोणतं एखादं जे सिनियर असं ऑफिसर पद त्याच्याकडे नाही आहे, पण तो दर्शवतो की माझ्याकडेच आहे, आणि अशा मग खोट्या सह्या घेणं, खोटी कागदपत्र बनवणं, अशी जी कोणी तोतयागिरी आपण म्हणतो ना, पर्सोनेटिंग म्हणजे काय तोतयागिरी असं जो कोणी करतो तर त्याला ह्याच्यामध्ये शिक्षाही होते. आता एक अशी केस झाली होती बघा, चिपळूणमध्ये झाली होती अशी केस, की आता मी एक्झॅक्टली काय ते सांगणार नाही, पण ती अशी केस झाली होती की तो स्वतः त्या पदावर आहे, त्याला सहीचा अधिकार नव्हता, तो भलेही पब्लिक सर्वंट होता, तिथे एक क्लर्क होता, पण याचा अर्थ तो तिथला ऑफिसर नव्हता. तर त्याने तशा प्रकारच्या खोट्या सह्या करून म्हणा किंवा तसं दाखवलं की नाही मीच करतो, आणि असं खोटे सगळं म्हणजे तोतयागिरी करून त्याच्यामध्ये त्याने ऑफेन्स केला होता, तर त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा सांगितलेली आहे. आता 171 आपण जो नेव्ही आर्मीमध्ये बघितलं ना, तोच सेक्शन आहे. बिअरिंग गार्ड और कॅरिंग टोकन यूज बाय पब्लिक सर्वंट विथ फ्रॉड्युलंट इंटेंट. म्हणजे जो कोणी युनिफॉर्म किंवा त्याचं काही टोकन असेल, जसं की पोलिसांची टोकन असतात ना आता पब्लिक सर्वंटमध्ये, की त्यांची जशी काही चिन्ह असतात, पदचिन्ह त्यांना मिळालेली असतात, अशी जी काही टोकन किंवा युनिफॉर्म घालून खोटेपणा करेल किंवा तो कोणी युनिफॉर्म परिधान करेल किंवा जवळ बाळगेल आणि आपणच तसे ऑफिसर असं कोणी हे करेल तर त्याला याच्यामध्ये पनिशमेंट, म्हणजे लोकसेवक वापरतो तसं युनिफॉर्म जर कोणी वापरला तर त्यांना ह्याच्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. असे 171
पर्यंतचे आजचे सेक्शन आहे. आजचं लेक्चर खूप छोटं होतं, पब्लिक सर्वंटवर होतं की पब्लिक सर्वंट आपल्याला हे सगळं कॉमन आहे. आपण डेलीमध्ये बघतो की महसूल विभागाशी रिलेटेड हे बरेचसे ऑफेन्स होतात. तर आपण सुद्धा त्यांना हे असं करण्यास प्रवृत्त नाही केलं पाहिजे. आपण हे कायद्याने वागलं पाहिजे. आणि पब्लिक सर्वंटला तर मी तुम्हाला दाखवलंय कुठे कुठे पनिशमेंट होते. सो तुमच्या बाबतीत असं काही झालं तर तुम्ही ह्याच्या अंडर दाद मागू शकता. सो ह्यासाठी हा नॉलेजेबल म्हणून मी पहिलं म्हटलं की एक्झाम आता नाही आहे किंवा एक्झामला सुद्धा ह्याच्याचे तसेही प्रश्न येत नाही, पण ॲज अ नॉलेज म्हणून हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. म्हणून ऑफेन्सेस रिलेटिंग टू द पब्लिक सर्वंट सेक्शन 166 IPC सेक्शन 166 to 171. ओके, तर आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.